पुण्यात शिंदेंची शिवसेना आणि भाजपची युती तुटली, सूत्रांची माहिती. शिंदेंची शिवसेना पुण्यात स्वबळावर लढणार. शिवसेनेला समाधानकारक जागा मिळत नसल्याने शेवटच्या क्षणी युती तुटल्याची सूत्रांची माहिती. मुंबई शिवसेना भाजपचं जागा वाटपाचं सूत्र अखेर ठरलं. मुंबई शिंदेंची शिवसेना 90 जागांवर लढणार. भाजप 137 जागांवर मुंबईत निवडणूक लढवणार. जागा वाटपाचा फॉर्म्युला घोषित केल्यानंतर शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटायला सुरुवात. पुणे शहरात भाजपात नाराजी, सूत्रांची माहिती. उमेदवारी मिळत नसल्याचा अंदाज आल्याने अनेक जण नाराज. भाजपचे नाराज नगरसेवक, माजी नगरसेवक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ते मार्गावर आहेत. पुण्यातील 25 जणांचे उमेदवारी अर्ज भरून घेण्याचे शिंदेंचे आदेश. 25 पैकी आतापर्यंत 7 जणांना शिवसेनेकडून उमेदवारी. पुण्यात रवींद्र धंगेकरांनी अजित पवारांची घेतली भेट. अजित पवारांनी अजून ग्रीन सिग्नल दिला नाही. पुणे महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादीत युतीबाबत स्पष्टता नाही. दादांच्या भेटीनंतर धंगेकरांची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मात्र घड्याळ चिन्हावर लढणार नाही. रोहित पवारांकडून स्पष्ट. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप शिवसेनेला 14 जागा तर आरपीआयला 3 ते 5 जागा देण्याच्या तयारीत. मात्र शिंदेंची शिवसेना काही जागांवर ठाम असल्याची माहिती. तर पुणे महापालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची युती. ठाकरेंची शिवसेना 45 तर काँग्रेस 60 जागा लढणार. धनंजय जाधव यांना भाजपने उमेदवारी नाकारली, त्यामुळे धनंजय जाधवांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. भाजपने नाकारलेले उमेदवार दादांकडे जायला सुरुवात. पुण्यात अजित पवारांचा भाजपला धक्का. आमदार भीमराव तापकीरांचा पुतणा कुणाल तापकीर यांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत प्रभाग क्रमांक 41 मधून अर्ज दाखल. वाहतूक कोंडी आणि कचऱ्याचा प्रश्न निवडणुकीच्या रिंगणात. मुंबई पालिकेसाठी काँग्रेसकडून दुसरी यादी जाहीर. दुसऱ्या यादीत 52 उमेदवारांची नावं जाहीर. काँग्रेसकडून आतापर्यंत 139 उमेदवारांची नावं जाहीर. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप पक्ष कार्यालयात प्रचार साहित्य दाखल. प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया आणि प्रचार हे प्रभावी माध्यम. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटची तारीख. पुणे शहरात अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आले पोस्टर. दाराला नीट कडी लावा, रात्री हाकामारी येणार आहे. पोस्टरवर आक्षेप. पुण्यात हेमंत रासने यांच्या कार्यकर्त्याला उमेदवारी डावलल्याने कार्यकर्त्यांची नाराजी. फेसबुक पोस्ट करत कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त. निष्ठा, प्रामाणिकपणा आणि त्यागाला किंमत नसेल तर कार्यकर्त्यांनी आयुष्यभर कशासाठी झटायचं, अशा आशयाची पोस्ट. आमचा आणि मनसेचं जागावाटप पूर्ण. नाराज असलेल्यांसोबत संवाद साधणार. पुण्यातील चित्र स्पष्ट होईल. संजय राऊत यांची माहिती. आता ईव्हीएम, मोदी, पैसे वाटप यावरून विरोधक टीका करतील. अशा वक्तव्यांना जनता गांभीर्यानं घेत नाही. शिरसाटांची टीका. भाजपच्या उमेदवारीवर ठाकरेंच्या सेनेचे अखिल चित्रे यांची टीका. उमेदवार कोण तर पटेल, त्रिवेदी, शहा, झा, जयस्वाल, यादव, शर्मा, गाला आता कळलं असेलच. भाजप छातीठोकपणे का नाही सांगत की मुंबईचा महापौर मराठी असेल. ट्विट करत टीका. मनपा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे 12 वाजणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीवरून नवनाथ बन यांची टीका. ठाकरे बंधूंनी परिस्थिती पाहून निर्णय घेतलेला आहे. जनाधार निघून जातोय लक्षात आल्यावर एकमेकांचा आधार शोधला. पंकज भोयर यांची ठाकरे बंधूंवर टीका. अमरावतीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. युवा सेनेचे विभागीय सचिव सागर देशमुख यांचा राजीनामा. सागर देशमुख यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. स्थानिक गटबाजीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं दिलं कारण. सोलापुरातील 2 माजी नगरसेवकाच्या घरवापसीसाठी दत्तात्रय भरणेंची मध्यस्थी. भरणेंच्या मध्यस्थीनंतरही दोन्ही माजी नगरसेवकांची घरवापसी नाही. इच्छुक असतील तर स्वागत, नसेल तरी कोणती अडचण नाही. भरणेंचं वक्तव्य. मुलुंडमधील भाजपच्या प्रकाश मोटेंचा राजीनामा. प्रकाश मोटे 32 वर्षांहून अधिक काळ भाजपात कार्यरत. प्रकाश मोटेंचा भाजप प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा. पक्षाला दिलेल्या योगदानाकडे पक्षश्रेष्ठी यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याची खंत. राखी जाधवांचा भाजपात प्रवेश. मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. पराग शहांच्या उपस्थितीत राखी जाधव भाजपात. नाशिक महापालिकेत महाविकास आघाडीची एकत्र निवडणुकीची घोषणा. मात्र ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून उघड नाराजी. 40 पेक्षा जास्त पदाधिकारी राजीनामा देण्याच्या भूमिकेत.
किशोरी पेडणेकरांकडून उद्धव ठाकरे यांची भेट. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 199 मधून पेडणेकरांना उमेदवारी. शाखा प्रमुख गोपाल खाडेंच्या पत्नीही 199 मधून होत्या इच्छुक. नवीन मामूंची टोळी शहराचा ताबा घेऊ इच्छिते. अमित साटम यांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. मामूंच्या टोळीला घरी पाठवण्याचं काम महायुती करणार. अमित साटम यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 102 जणांना एबी फॉर्म. मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर. अनेक माजी नगरसेवकांसह काही नेत्यांच्या मुलांना संधी. मातोश्रीवर रात्री तिकीट वाटपावरून नाराजी नाट्य. श्रीकांत सरमळकरांच्या जावयाला तिकीट मिळाल्यानं अनिल परब नाराज. वरुण सरदेसाई आणि अनिल परबांमध्ये नाराजी नाट्य. अनिल परब मातोश्रीहून निघून गेले. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात नाराजी नाट्य. माजी उपमहापौर हेमांगी वरळीकरांना पुन्हा तिकीट देण्यास स्थानिकांचा विरोध. प्रभाग 193 शाखा समन्वयक रुणाल लाड यांच्यासह शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांचा राजीनामा दिलेल्या सूर्यकांत कोळींना ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवलं. मातोश्रीवर कोळींची समजूत काढली जाणार. मनसेचा राजीनामा दिलेल्या स्नेहल जाधव एकनाथ शिंदे यांच्या भेटीला. यशवंत किल्लेदारांना उमेदवारी दिल्यानं स्नेहल जाधव नाराज. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्नेहल जाधव पक्षप्रवेश करणार. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 194 मधून निशिकांत शिंदेना तिकीट. मनसेच्या संतोष धुरींना तिकीट नाही. शिंदेंच्या समाधान सरवणकरांच्या विरोधात निशिकांत शिंदे आता टक्कर देणार आहेत. निशिकांत शिंदे आमदार सुनील शिंदेंचे बंधू. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी बंडाळी. जिल्हाप्रमुख अजय दासरेंविरोधात 100हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. शहर प्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाणांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. ठाकरेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी मनसेच्या चिन्हावर लढणार. वॉर्ड क्रमांक 166 मधून राजन खैरनार मनसेच्या चिन्हावर लढणार. मनसेकडून राजन खैरनार यांना एबी फॉर्म देण्यात आला. मुंबईत मनसेकडून प्रभाग क्रमांक 21 मधून उत्तर भारतीय उमेदवाराला तिकीट. मनसेकडून सोनाली मिश्रा यांना उमेदवारी जाहीर. मुंबईच्या चारको प्रभाग क्रमांक 20 मधून मनसेच्या दिनेश साळवेंना उमेदवारी. मनसेच्या दिनेश साळवी आणि भाजपच्या दीपक तावडेंमध्ये लढत. भाजपचे दीपक बाळा तावडे हे प्रभाग 20 मधून विद्यमान नगरसेवक. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उमेदवारी वाटपावरून पक्षांतर्गत वाद. मलिकांच्या वाढत्या हस्तक्षेपावरून निवडणूक निर्णय समिती नाराज. नवाब मलिकांनी एकाच समाजाला प्राधान्य देणं चुकीचं, समितीचं म्हणणं. नाशिकमध्ये शिवसेना दादांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार तर भाजप स्वबळावर लढणार. सामंजस्याने जागावाटपाचा तिढा सोडवणार. नरहरी झिरवाळांची माहिती. सांगलीत शिवसेना भाजपची युती तुटली. शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार. भाजपने अंडर एस्टिमेट केलं. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. भाजपला शिवसेना शिंदे गटाची ताकद दाखवून देऊ, भाजपला इशारा. डोंबिवलीत शिंदेंच्या सेनेकडून बंडखोरीचा इशारा. माजी नगरसेवक रवी पाटील अपक्ष लढण्याच्या तयारीत. मंदार टावरे यांना भाजपकडून उमेदवारी दिल्याने नाराजी. नवी मुंबईत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार. शिवसेनेच्या किशोर पाटकरांकडून नवी मुंबईत स्वबळाचा नारा. युती होताना दिसत नाही, आम्हाला डावललं जात असल्याचा आरोप. अकोल्यात महायुतीमध्ये बिघाडीची मोठी शक्यता. भाजपकडून दादांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अल्टिमेटम. लवकर निर्णय घ्या, नाहीतर प्रेमाने वेगळा विचार करण्याचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये अद्याप भाजपकडून युतीचा प्रस्ताव नाही. भाजपचा प्रस्ताव समाधानकारक असेल तरच युती होईल. संजय शिरसाट यांची भूमिका. मुंबईमध्ये पवारांच्या पक्षाची पहिली उमेदवारी यादी जाहीर. पहिल्या यादीत 7 जणांची नावं निश्चित. उर्वरित 4 जणांच्या नावांची यादीही येणार. मुंबईत पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची सेना आणि मनसेसोबत निवडणूक लढवत आहे. मुंबईसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर. मुंबईसाठी काँग्रेसकडून 70 जणांना उमेदवारी. मनपा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. मुंबईत एकूण 401 उमेदवारी अर्ज दाखल. आज सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार. वसई विरार महापालिका निवडणुकीत मनसे आणि बवियाची युती. वसईतील मनसेचे माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल. प्रभाग क्रमांक 19 क मधून बवियाच्या तिकीटवर अर्ज भरला. मनसे आणि काँग्रेस बवियाच्या शिट्टी या चिन्हावरच निवडणूक लढवणार. वसई विरार महापालिका निवडणुकीत एमआयएमकडून 3 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. प्रकाश वैधांदे, किरण जगताप आणि कमल शेख यांना उमेदवारी जाहीर. नागपुरात तिकीट न मिळाल्याने नाराज कार्यकर्ते नितीन गडकरी यांच्या घरावर धडकले. बावनकुळे सुद्धा बैठकीसाठी गडकरींच्या निवासाने. नाराज कार्यकर्त्यांकडून बावनकुळेंसमोर नाराजी व्यक्त.
कोल्हापुरात महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची नावं समोर आल्यानंतर भाजपमध्ये नाराजी नाट्य. भाजपच्या कोल्हापूर सरचिटणीस धनश्री तोडकरांचा आत्मदहनाचा इशारा. आर्थिक परिस्थिती नाही असं सांगत तिकीट नाकारल्याचा दावा. सोलापुरातील 2 माजी नगरसेवकांच्या घरवापसीसाठी दत्तात्रय भणेंची मध्यस्थी. भणेंच्या मध्यस्थीनंतरही दोन्ही माजी नगरसेवकांची घरवापसी नाही. विकास गोगावलेंचा पत्ता सांगणाऱ्याला 1 लाखांचा बक्षीस देणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे संघटक सोमनाथ ओझरडे यांची घोषणा. महाडमधील राड्यानंतर मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले अजूनही फरार आहेत. विकास गोगावलेंना तडीपार करण्याची मागणी. साड्या घाला आणि महिलांसोबत लढाई करा, आमच्या महिला तुम्हाला पुरून उरतील. आमदार नरेंद्र भोंडेकरांचा परिणय फुकेंवर निशाणा. छत्रपती संभाजीनगरात वंचितची दुसरी यादी जाहीर. वंचितनं 7 जणांची दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली. अमित भुईगळ, करुणा वाघमारे, अफसर खान, यासिन खान यांना उमेदवारी जाहीर. अहिल्यानगर मनपा निवडणुकीत महायुती होण्याची शक्यता धुसर. शिंदेंची शिवसेनेची वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत. काल रात्री उशिरापर्यंत महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक. जागावाटपासंदर्भातील चर्चा फिसकटल्याची सूत्रांची माहिती. पनवेलमध्ये मोवियाचा जागावाटपाचा लढा अखेर सुटला. पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्ष 33, ठाकरेंची सेना 19 जागा लढणार. शरद पवारांची राष्ट्रवादी 7, मनसे 2, काँग्रेस 12 जागांवर लढणार. शिवसेनेचे पदाधिकारी गणेश कांबळेंचा मनसेमध्ये पक्षप्रवेश. शिवसेनेमध्ये अनेक कामं करूनही तिकीट मिळत नसल्यामुळे गणेश कांबळे नाराज. गणेश कांबळे आणि प्रज्ञा कांबळेंना मनसे उमेदवारी देणार. गणेश कांबळे प्रभाग क्रमांक 22 मधून निवडणूक लढणार. ठाण्यातील काँग्रेस कार्यालयात एबी फॉर्म देताना पक्षांतर्गत वाद. एबी फॉर्म देताना काँग्रेस कार्यालयात शिवीगाळ आणि धक्काबुक्की. ठाणे नगर पोलीस घटनास्थळी दाखल. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. कोल्हापुरात शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य. ठाकरेंच्या सेनेतून शिंदेंसोबत गेलेल्या एकमेव नगरसेवकाचं तिकीट कापलं. माजी नगरसेवक राहुल चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज. पक्षाने माझा केसाने गळा कापला, राहुल चव्हाणांचं वक्तव्य. जळगावात चंद्रकांत सोनवणेंच्या दोन्ही मुलांचे उमेदवारी अर्ज दाखल. चंद्रकांत सोनवणेंची कन्या अमृता सोनवणेंचा प्रभाग क्रमांक 11 मधून तर मुलगा गौरव सोनवणेचा प्रभाग क्रमांक 18 मधून उमेदवारी अर्ज दाखल. भाजप आमदार देवयानी फरांदेंच्या मुलाच्या निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय. भाजप पक्ष नेतृत्वाकडून उमेदवारी दिली जाणार नसल्याचा घेतला निर्णय. पक्षाच्या निर्णयामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणार. देवयानी फरांदे यांची प्रतिक्रिया. पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती फिसकटली. पुण्यातल्या पाटीलकीमुळे युती फिसकटली. प्रकाश आंबेडकरांची माहिती. वंचित स्वबळावर लढणार, आंबेडकरांचे आदेश. ठाण्यात उमेदवारी न मिळाल्याने मनसे पदाधिकाऱ्यांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. मनसे उपविभाग अध्यक्ष प्रितेश मोरेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश. सांगलीत शिवप्रतिष्ठान संघटनेचे धारकरी भाजप विरोधात निवडणुकीच्या मैदानात. संभाजी भिडेंकडून धारकऱ्यांसाठी उमेदवारीची मागणी. मात्र भाजपने उमेदवारी डावलल्याने धारकऱ्यांकडून निवडणूक लढवण्याचा इशारा. अमरावतीत शिवसेना आणि भाजपचं जागावाटप अजूनही ठरेना. शिवसेनेत अनेक कार्यकर्ते नाराज. टीएमसी निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने आमदार कालिदास कोळंबकर यांचे कार्यकर्ते नाराज. साहेब माझ्यावर अन्याय का, माझं काय चुकलं अशी पोस्ट करत गजेंद्र धुमाळे यांचा सवाल. नाराज धुमाळे आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार. अकोल्यात महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता. महायुतीत घटक पक्षांना भाजपकडून शेवटचा अल्टिमेटम. लवकर निर्णय घ्या नाहीतर प्रेमाने वेगळा विचार करा. भाजपकडून महायुतीतील घटक पक्षांना अल्टिमेटम. एबी फॉर्मसाठी दोन्ही शिवसेनेमध्ये रस्सीखेच. ठाण्यामध्ये दोन्ही शिवसेनेच्या कार्यालयात इच्छुकांची गर्दी. शिंदेंच्या शिवसेनेकडून टेभी नाक्यावरील कार्यालयात तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून चटई येथील शाखेतून एबी फॉर्मचं वाटप. उल्हासनगर शिवसेना शिंदे गट ओमी कलानी साई पक्षाचं जागावाटप जाहीर. तिन्ही पक्ष मिळून 78 जागांवर उमेदवार निश्चित कर. शिवसेना शिंदे गट 25, ओमी कलानी 32, साई पक्ष 11 जागांवर निवडणूक लढणार. बदलापूरमध्ये भाजप नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी पदभार स्वीकारला. नगरपालिका कार्यालयात घोरपडे यांचं जल्लोषात स्वागत. कल्याण डोंबिवलीत युतीनंतर शिंदेंच्या शिवसेनेत खदखद. माजी सभागृह नेता कैलास शिंदेंची पक्षातून हकालपट्टीची मागणी. युती आणि आर्थिक निकषांवर कैलास शिंदेंची टीका. भाजपच्या माजी नगरसेविका आसावरी पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. पक्षप्रवेशानंतर लगेचच आसावरी यांना प्रभाग 13 मधून उमेदवारी.
अमरावतीत भाजप शिवसेना युतीबाबत पुन्हा बैठक होणार. शिंदेंच्या शिवसेनेकडून 25 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची अभिजित अडसूळ यांची माहिती. नितीन देशमुखांच्या पत्नीची निवडणुकीतून माघार. मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही, देशमुखांकडून स्पष्ट. अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचा तिढा सुटेना. भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाच्या संदर्भातील बैठकीची जागा ऐन वेळेवर बदलली. बैठकीत शिवसेनेचे संजय राठोड आणि भाजपचे संजय कुटे यांच्यात चर्चा. सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची महापालिका निवडणुकीतून माघार. मी निवडणूक लढवणार नाही, कार्यकर्त्याला निवडून आणणार. राजेंद्र जंजाळ यांच्याकडून भूमिका स्पष्ट. नाराज कार्यकर्त्यांसह जंजाळ शिरसाटांच्या घरी. इचलकरंजी शहरात आज उमेदवारी अर्ज भरतेवेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद. उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक काढत अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी. भाजपकडून सनी सानप यांना उमेदवारी जाहीर. भाजपकडून प्रभाग क्रमांक 219 मधून उमेदवारी जाहीर. सनी सानप भाजप युवा मोर्चाचे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष. भाजपकडून तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न. घाटकोपर पूर्वमधील प्रभाग क्रमांक 130 मधून धर्मेश गिरी, प्रभाग क्रमांक 131 मधून राखी जाधव व प्रभाग क्रमांक 132 मधून रितू तावडे यांची उमेदवारी जाहीर. राखी जाधवांचा भाजपात प्रवेश होताच त्यांना उमेदवारी जाहीर. मुंबईत भाजपकडून शिल्पा सांगोरे यांना उमेदवारी. प्रभाग क्रमांक 18 मधून शिल्पा सांगोरे निवडणुकीच्या रिंगणात. भाजपच्या माजी नगरसेविका सुरेखा पाटील बंडखोरीच्या तयारीत. भावनिक पत्र लिहित मतदारांना आवाहन. मुंबई मनपाच्या वॉर्ड क्रमांक 27 मधून सुरेखा पाटील माजी नगरसेविका. दादर माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदेच्या सेनेला 6 पैकी 4 जागा सुटल्या. सदा सरवणकरांचा मुलगा समाधान सरवणकर आणि मुलगी प्रिया सरवणकर या दोघांना उमेदवारी जाहीर. मिलिंद तांडेल, कुणाल वाडेकर यांनाही उमेदवारी जाहीर. पांडुप स्टेशन परिसरात बसचा भीषण अपघात. बेस्ट बसने नागरिकांना चिरडलं. 4 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी. बस रिव्हर्स घेत असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने बसची प्रवाशांना धडक. पांडुप स्टेशन परिसरातील अपघातात 4 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शोक व्यक्त. राज्य सरकारतर्फे अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत. मुख्यमंत्र्यांची घोषणा. चंद्रपूरमधील कर्जामुळे किडनी विकणाऱ्या रोशनच्या घरापासून बच्चू कडू 3 जानेवारीला आक्रोश मोर्चा काढणार. अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्यात एक समिती हवी अशी कडूंची मागणी. भंडाऱ्यात ईव्हीएम विरोधी सर्वपक्षीय भव्य मोर्चा. माजी आमदार चरण वाघमारेंसह आमदार नरेंद्र भोंडेकर आणि त्यांच्या पत्नीही आंदोलनात सहभागी. पराभूत सर्व उमेदवारांनी सहभागी. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात शिर्डीत मशाल मोर्चाचं आयोजन. शिर्डी शहरातून काढण्यात आलेल्या मोर्चाला शेकडो महिला आणि नागरिकांची उपस्थिती. प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहाकडून साईंच्या चरणी 5 कोटींची देणगी. 31 डिसेंबरला शिर्डीतील साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार. साई भक्तांची गर्दी लक्षात घेता संस्थानाचा निर्णय. 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथे 208वा शौर्य दिन साजरा केला जाणार. कोरेगाव भीमामध्ये शौर्य दिनाची जय्यत तयारी.